नमस्कार. सुवर्णस मेजवानीमध्ये आज आपण प्रॉन्स बिर्याणीची रेसिपी बघणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. अगदी एक एक दाणा तांदळाचा मोकळा होईल भाताचा अशी आपली ही रेसिपी इथे बनवून तयार झालेली आहे. रेस्टॉरंट स्टाईल जी बिर्याणी आपण खातो त्यापेक्षा देखील सुंदर अशी चव आपल्या या बिर्याणीला आलेली आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि जर का तुम्हाला आवडलीच तुम्हाला नक्कीच फीडबॅकमध्ये कळवा. आपण जर रेस्टॉरंटला जर बिर्याणी घेतली तर ती आपल्याला क्वांटिटीमध्ये देखील कमी पडते आणि आपला पैसा देखील तेवढाच जातो. बिर्याणी हा प्रकार भरपूर लोकांना असा अवघडसा वाटतो, कारण त्यासाठी खूपच लोकांच्या मनात वेगवेगळे प्रकारचे प्रश्न असतात की बाबा खूपच तयारी करायला लागते, खूपच काही मेहनत घ्यायला लागते. तर अजिबात नाही. इथे आपण एकाच वेळेस सगळी काही तयारी करून प्रिपरेशन करून मग ही बिर्याणी तयार करू शकतो. ऐन टायमाला आपल्याला जास्त घाई गडबडी नको व्हायला म्हणून. तर इथे मी अर्धा किलो प्रॉन्स हा रात्रीच स्वच्छ करून एका एअरटाईट डब्यामध्ये हळद आणि मीठ लावून ठेवून दिलेला होता. 2 ते 3 पाणी आपण ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि हळद आणि मीठ लावून व्यवस्थित अशी आपण एका एअरटाईट डब्यामध्ये घालून फ्रीझरमध्ये ठेवून द्यायची आहे. तर आत्ता आपण भात बनवण्यासाठी एकीकडे बासमती तांदूळ घेत आहोत. 1.5 कप आपण इथे हा तांदूळ घेऊन घेतलेला आहे. आता हा तांदूळ आपण 2 ते 3 पाणी असं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा आपण हा तांदूळ सुरुवातीलाच धुवायचा आहे, कारण काही लोक काय करतात भिजत घालतात आणि मग नंतरनी धुवायला घेतात, पण त्यातलं जे मॉइश्चर असतं ते सगळं निघून जातं. त्याच्यातला कस हा सगळा निघून गेलेला असतो. म्हणूनच सुरुवातीलाच कधीही तांदूळ हा धुतलेला बरा. तर तांदूळ हा व्यवस्थित धुवून झाल्यानंतर त्यात पाणी टाकून आपण जोपर्यंत आपण ही बिर्याणीची तयारी करत आहोत तोपर्यंत त्याला एका साईडला पाणी टाकून झाकून द्यायचं आहे, भिजत घालायचं आहे. इथे मी 2 मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत. कांदे आपण बारीक न चिरता अशा उभ्या स्लाइसमध्ये चिरून घ्यायचे आहेत. तुमच्याने जेवढे शक्य होईल तेवढे बारीक चिरायचे आहेत आणि एक कांदा असा थोडासा जाडसर असा मीडियम साईजमध्ये चिरायचा आहे, कारण आपल्याला त्याचा बरिस्ता बनवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण हे दोघं कांदे असे चिरून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले कांदे हे जेव्हा आपण बरिस्ता वगैरे बनवू तर अगदी जास्तच प्रमाणात जळायला नको, म्हणून थोडासा असा जाडसरच चिरायचा आहे. तर इथे मी हे कांदे वगैरे चिरून घेत आहे. दोघं कांदे मी इथे बरोबरीने चिरून घेतलेले आहेत. जर का तुम्ही दोघंच कांदे सारखेच चिरले तरी काय हरकत नाही, किंवा बारीक चिरले तरी हरकत नाही. ज्याला जसं आवडतो तसं त्याने चिरून घ्यायचं आहे. तर इथे मी एका ताटामध्ये ते कांदे चिरलेले काढलेले आहेत. आता मी टोमॅटो देखील तसाच चिरून घेणार आहे. अगोदरच आपण हे सगळ्या वस्तू अशा धुवून ठेवून द्यायच्या आहे, जेणेकरून ऐन टायमाला आपल्याला एक एक वस्तू धुवायची गरज पडणार नाही म्हणून. तर इथे मी टोमॅटो देखील लांब स्लाइसमध्ये चिरून घेतलेला आहे. टोमॅटो देखील एकदम बारीक नाही चिरायचा आहे, थोडासा जाडसर अशा त्याच्या चिऱ्या करायच्या आहेत आपल्याला. तर असं आपण टोमॅटो चिरलेला आहे इथे. आता मिरची देखील आपण तशीच चिरणार आहोत. मिरची देखील आपण अशा उभ्या स्लाइसमध्ये चिरायची. जर तुम्हाला तशी नसेल आवडत तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार चिरायची आहे, किंवा तुम्हाला मिरचीच ॲड नसेल करायची तर तुम्ही ती देखील स्किप करू शकतात. तर इथे मी दोघं मिरच्या ह्या चिरून घेतलेल्या आहेत. आता कोथिंबीर घेतलेली आहे, ती देखील चिरून घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर पुदिना तुम्हाला चिरायचा आहे किंवा नाही चिरायचा आहे ते तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. मी इथे कढीपत्ता देखील थोडासा असा मीडियम साईजमध्ये चिरून घेणार आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर हा सगळीकडे बिर्याणीमध्ये उतरावा म्हणून. तुम्ही जो कढीपत्ता आहे तो स्किप करू शकता, कारण भरपूर लोक बिर्याणीमध्ये म्हणजे ऑलमोस्ट बिर्याणीमध्ये हा कढीपत्ता हा घातला जात नाही, पण मी इथे घालत आहे कारण मला कढीपत्ता खूप आवडतो म्हणून. तर पुदिना देखील मी इथे थोडासा जाडसर असा चिरून घेतलेला आहे, कारण आपल्याला त्याला शिजवायचा नाही आहे, फक्त डेकोरेशनमध्ये आपल्याला त्याला बिर्याणीमध्ये बरिस्ताच्या साईडला त्याला असा डेकोरेट करायचा आहे. तर इथे मी एका कढईमध्ये 3 ते 4 ग्लास असं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून दिलेलं आहे. आता पाणीला आपण उकळी काढून घेऊ. थोडंसं जिरं तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ॲड करायचं आहे. जर जिरं नसेल ॲड करायचं तुम्ही तसं स्किप देखील करू शकता. आता इकडे आपलं पाण्याला उकळ आलेलीच आहे. त्यामध्ये आपण जो तांदूळ भिजलेला होता तो घालून द्यायचा आहे आणि मीडियम किंवा लो फ्लेमवरती आपण हा तांदूळ असा शिजवून घ्यायचा आहे. तर इथे मी लो फ्लेमच ठेवलेली आहे, मीडियम फ्लेम न करता लो फ्लेमवरतीच, कारण जर खूपच घाई असेल तुम्हाला तर तुम्ही मीडियम फ्लेम ठेवायची आहे. आणि जर तुम्ही सावकाश गतीने करत असाल तर तुम्ही
स्लो फ्लेमवरतीच करू शकता. तर इथे मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगल्यापैकी असं तापवून घ्यायचं आहे. तेल तापून झाल्यानंतर अर्धा कांदा अगोदर आपण त्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत, म्हणजेच थोडासा गोल्डन असा परतून घेणार आहोत बरिस्ता बनवण्यासाठी. बघू शकता आपण कढई देखील चांगलीच तपलेली आहे, तेल चांगलं गरम झालेलं आहे. ही मी कास्ट आयरनची कढई घेतलेली आहे. इथे तुम्ही नॉनस्टिकची, स्टीलची किंवा ॲल्युमिनियमची देखील ट्राय करू शकता. तर इथे आपला बरिस्ता देखील तयार झालेला आहे. तो देखील मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. तर असा बरिस्ता आपल्याला तळायचा आहे, एकदम लालसर, खूपच लाल असा करायचा नाही आहे. बरिस्ता हा थंड झाल्यानंतर त्याचा आपोआप कडक होत असतो, कारण तो तेलमध्ये चांगल्यापैकी असा फ्राय झालेला असतो. तर इथे आपण सगळाच कांदा जो आपण तळून घेतलेला आहे तो काढून घेत आहोत. आता त्याच तेलामध्ये आपण इथे बिर्याणीची फोडणी देणार आहोत. तर इथे मी अगोदर काही जिरं टाकून घेतलेलं आहे. कढीपत्ता देखील आपण त्यामध्ये सुरुवातीलाच टाकून घ्यायचा आहे. आता त्यानंतर आपण त्यामध्ये 2 तेजपत्ता देखील टाकणार आहोत. तेजपत्ता टाकून झाल्यानंतर आपण काही हिरवी मिरची असेल ती देखील टाकून घ्यायची आहे. आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत मी इथे. 1 मोठी इलायची, दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंग आणि काही काळी मिरी घेतलेली आहे, ती देखील मी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि व्यवस्थित असं त्याला तडका देऊन घेत आहे. स्टार्टिंगलाच कच्चं राहू द्यायचं नाही आहे, त्याचं चांगल्यापैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर मी त्यामध्ये जो कांदा आपण साईडला काढलेला होता, आपण इथे 2 कांदे चिरलेले होते, तर त्यामधला 1 कांदा आपण इथे साईडला काढून घेतलेला होता. तर आता तो कांदा आपण इथे व्यवस्थित असा मऊसूत असा शिजवून घेणार आहोत. मस्तपैकी तुम्ही देखील असा कांदा चिरू शकता, किंवा जर तुम्हाला नसेल आवडत अशा मोठ्या स्लाईजमध्ये, उभ्या स्लाईजमध्ये, तर तुम्ही त्याला बारीक देखील चिरू शकता. तर आता आपला कांदा व्यवस्थित असा इथे शिजून झालेला आहे, मऊसूत पडलेला आहे. तर इथे मी डायरेक्ट रेडीमेड जी आपली अद्रक लसूणची पेस्ट येते ती आपण इथे घातलेली आहे. तर ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची, त्याचा कच्चापणा निघून जावा म्हणून तो व्यवस्थित अशी परतायची आहे. आता आपण त्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत. तर इथे मी माझा घरगुती जो तयार केलेला मसाला असतो, आगरी मसाला, तो ॲड करत आहे. तर इथे मी 1 टीस्पून तो मसाला ॲड केलेला आहे. 1 टीस्पून धने पावडर ॲड केलेला आहे. त्याचबरोबर 1 टीस्पून मी इथे काश्मीरी रेड चिली पावडर देखील ॲड करणार आहे. आणि थोडीशी पाव चमचा अशी आपली हळद ॲड केलेली आहे. आता सगळे हे मसाले जे काही आपण यामध्ये ॲड केलेले आहेत ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही मीठ सुरुवातीला टाकू शकता, किंवा तुम्ही मीठ हे डायरेक्ट शेवटी देखील टाकू शकता. तर इथे मी मीठ हे अगोदरच टाकून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित आपण हा मसाला असा परतून घ्यायचा आहे. सगळा मसाला हा एकजीव करून घ्यायचा आहे. तेजपत्ता जर तुम्हाला नकोसा वाटल्यास त्याचा आता आपण त्यामध्ये सगळा असा टेस्ट उतरलेलाच आहे, तर आपण तेजपत्ता हा काढून टाकू शकता. तर इथे मी 1 तेजपत्ता हा साईडला काढून घेतलेला आहे. तर आता जो काही आपण टोमॅटो चिरलेला होता तो देखील घालायचा आहे. आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर देखील टाकून द्यायची आहे. आता व्यवस्थित हा मसाला आपण इथे एकजीव करून घ्यायचा आहे. टोमॅटो देखील मस्तपैकी असा एकजीव करून घ्यायचा आहे. आता हे सगळं झाल्यानंतर आपण थोडीशी दही घेणार आहोत. 1 टेबलस्पून इथे आपण दही ॲड केलेली आहे. आणि ती दही व्यवस्थित अशी त्यामध्ये फेटून घ्यायची आहे. मस्तपैकी आपण जी कोलमी आपण यामध्ये टाकणार आहोत, ही दही टाकल्यानंतर त्याला वेगळीच चव येते. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. आता यामध्ये आपण जी कोलंबी ही धुतलेली होती स्वच्छ, ती टाकून घ्यायची आहे. ती टाकून झाल्यानंतर मग व्यवस्थित हा मसाला कोलंबीमध्ये असा दोघं असं एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मस्तपैकी कोलंबी ही त्यामध्ये मुरली गेली पाहिजे, एकजीव झाली पाहिजे अशी आपण इथे परतून घ्यायची आहे. बघू शकता आपण सगळा मसाला हा व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. आता त्यामध्ये आपण त्यावरती म्हणजेच कढईवरती आपण 1 प्लेट झाकून घेतलेली आहे. 1 ताट झाकायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून द्यायचं आहे, जेणेकरून वाफेवरती आपली जी काही भाजी आहे कोलंबीची ती शिजून जाईल बिर्याणीची. 1 टीस्पून आपण एकीकडे दूध घ्यायचं आहे एका वाटीमध्ये, आणि त्यामध्ये थोडासा केसर हा घालून घ्यायचा आहे. आता आपली इथे ही कोलंबी व्यवस्थित अशी शिजून झालेली आहे. बघू शकता आपण कलर देखील छान आलेला आहे.
मस्तपैकी ग्रेव्हीसारखी आपल्याला हिला बनवायची आहे। त्याच्यामध्ये पाणी टाकायची बिलकुल गरज पडत नाही, कारण आपण वरून अगोदरच ताट ठेवलेला होता। तर इथे आपण जो काही भात शिजलेला होता ते देखील एका साईडला काढून घेतलेला आहे। तर आता आपण तो भात काढून घेतल्यानंतर थराला पहिला भाताचाच थर लावायचा आहे बिर्याणीला, आणि नंतर त्यावरती थोडासा जो आपण कांदा बरिस्ता तयार केलेला होता, फ्राय केलेला, तो टाकून द्यायचा आहे। आणि त्यानंतर मग काही कोलमीची जी आपण भाजी बनवलेली आहे बिर्याणीची ती त्यावरती टाकायची आहे। परत एक तांदळाचा म्हणजेच भाताचा थर लावायचा आहे, आणि थर लावून झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं जे काही आपलं आलं दूध आपण जे केसरचं होतं ते टाकून द्यायचं आहे। आणि हा जो फूड कलर आहे, रेड फूड कलर, तो ऑप्शनल आहे, तुम्हाला इच्छा असल्यास तुम्ही ॲड करायचा आहे। जर इच्छा नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता, नाही जरी ॲड केला तरी चालतं आहे। तर इथे आपण परत त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर अशी भुरभुरून घेतलेली आहे, आणि कोलंबीची जी भाजी होती ती देखील पूर्णपैकी आपण त्यामध्ये टाकून घेतलेली आहेत। तर इथे आपण 2 थर हे भाजीचे आणि 3 थर हे आपण इथे भाताचे लावलेले आहेत। तर व्यवस्थित असे आपण हे सगळे थर असे लावून घ्यायचे आहेत। तर आता हे थर लावून झाल्यानंतर त्यावरती आपण भाताचा थर लावणार आहोत। पूर्ण भात आपण त्यावरती शेवटचा थर जो आहे त्यात टाकून देणार आहोत। सगळीकडे व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे भात। बघू शकता आपण एक एक दाणा मोकळा होईल असा आपला इथे भात हा बनून तयार झालेला आहे। जर का तुम्हाला अशी भाताची मोकळ्या भात कसा बनवायचा याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा। मी तुम्हाला सविस्तरपणे ही रेसिपी म्हणजेच भात मोकळा कसा करायचा, कसा शिजवायचा, त्याची व्यवस्थित टिप्ससहित तुम्हाला रेसिपी सांगेन। तरी ती त्याच्यावरती आपण जे काही कलर होता तो टाकून घेतलेला आहे, बरिस्ता देखील आपण त्याच्यावरती टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर आपण त्याच्यावरती जी काही आपली कोशिंबीर होती ती देखील टाकून घेतलेली आहे। तर इथे मी एक केवडा इसेन्स जो असतो तो टाकत आहे बिर्याणीमध्ये। तो टाकणं ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता, पण त्याचा फ्लेवर एकदम छान येतो, बिर्याणीला सुगंध देखील छान येतो, सुंदर अशी आपली ही बिर्याणी बनून तयार होते। तर तो इथे मी पाव चमचा टाकून घेतलेला आहे। तर बघू शकता आपण एका ताटामध्ये मी ही बिर्याणी काढून घेतलेली आहे। एक एक दाणा मोकळा होईल असा इथे आपला हा भात आपण शिजवून देखील घेतलेला आहे। काही एकीकडे कांदा आहे, दही आहे, पापड आहे। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की फीडबॅकमध्ये कळवा, आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा। धन्यवाद।